आम्ही कर्ज कसं काय फेडायचं, पुरीची कशी काय दिवाळी चोळी मागणी करायची सरकारला, म्हणा सरकारनं आमची एवढी मक्का गेली, आमच्या मक्काची भरपाई केली, मदत करायची आम्हाला काहीतरी, तर आम्ही जगू. आम्ही काही ढेकळं खायचे काय माती खायची. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा आनंद हा निसर्गाच्या थैमानाने धोक्यात आला आहे. एरणगाव येथील अशोक कटके यांचे 2 एकर मक्याचे पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू भरले आहेत. बाजारात विकून कटके कुटुंबीय दिवाळी साजरी करण्याचे गोड स्वप्न पाहत होते. मात्र आसमानी संकटाने त्यांचे हे स्वप्न मातीमोल केले. दिवाळी साजरी करायची कशी? फराळ खायचा की चिखल खायचा, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपस्थित केला. आमची एवढी मक्का पाण्यात वाहून गेली पावसानं, 2 एकर मक्का वाहून गेली. मग आम्ही काय खायचं आता? आम्ही रोज जाणरे माणसे, आम्हाला तेवढीच मक्का होती मागं आधार, एवढी वाहून गेली. मग आम्ही काय खायचं दिवाळीला? पोरायचे शिक्षण कसे काय करायचे? सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळीराजा पुरताच उद्ध्वस्त झाला आहे आणि शासनाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. पिकाला हमीभाव मिळावा म्हणून केलेले प्रयत्नही आता व्यर्थ ठरले आहेत. राज्यभरातील शेतकरी ही परिस्थिती पाहून सवाल उपस्थित करत आहेत. कशाच्या भरोशावर जगावे? या दुर्दैवी परिस्थितीत शासनाने त्वरित पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे.